नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 21 मार्च 2024 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। बोलण्यासाठी वेळ आणि शब्दांची गरज नाही तर मनाची गरज आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक विषयक विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निवडणूक कामकाजाबाबत स्थापन करण्यात आलेल्या कक्षांना भेट देऊन पाहणी केली। माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण कक्ष, खर्च संनियंत्रण पथक, वाहन व्यवस्था कक्ष, महसूल भवन जवळील आदर्श आचारसंहिता विभाग, ग्रामपंचायत विभागाजवळील एक खिडकी कक्ष यांनाही जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील पहिल्या माळ्यावर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे। या कक्षाला जिल्हाधिकारी श्री कटियार यांनी भेट देऊन येथील व्यवस्था व सुविधेची पाहणी केली। या कक्षाच्या लगतच खर्च संनियंत्रण पथक स्थापन करण्यात आलं आहे। तसेच या इमारतीतील वाहन व्यवस्था कक्ष, महसूल भवन जवळील आदर्श आचारसंहिता विभाग, ग्रामपंचायत विभागाजवळील एक खिडकी कक्ष यांनाही जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली। स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्षांमार्फत निवडणूक विषयक कामकाज विहित कालावधीत जबाबदारी व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक विषयक विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निवडणूक कामकाजाबाबत स्थापन करण्यात आलेल्या कक्षांना भेट देऊन पाहणी केली। शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याचा कलम 37(1) व 3 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी केले आहेत। या कलमांचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश आले आहेत। शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 37(1) व 3 पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात हे आदेश लागू करण्यात आले असून तो दिनांक 22 मार्च ते 5 एप्रिल 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील। या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी कळविले आहे। होळी, धुळवड, शिवजयंती असे सण एका पाठोपाठ एक आले आहेत। अशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस सजग झाले आहेत। पोलीस आयुक्त डॉक्टर नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेतली। होळीनिमित्त नाकाबंदी तसंच अवैध दारू विक्रीवर मोहीम राबवण्यात येत आहे। यंदा 1766 खाजगी व 480 सार्वजनिक ठिकाणांवर होळी पेटवण्यात येत आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरता शहरामध्ये 1200 पोलीस कर्मचारी व 300 होमगार्ड कर्मचारी सज्ज राहणार आहेत। रंग खेळताना कोणालाही जबरदस्तीने रंग लावू नये किंवा मुली महिलांना जबरदस्तीने रंग लावू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी तंबी पोलीस आयुक्तांनी दिली आहे।
28 तारखेला शिवजयंतीनिमित्त सुद्धा मोठा बंदोबस्त राहणार आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये याची दक्षता घ्यावी आणि आचारसंहितेदरम्यान कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यास परवानगी घ्यावी. शहरामध्ये पोस्टर किंवा बॅनर लावण्याची सुद्धा परवानगी घ्यावी असं आवाहन पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत केलं. अमरावती शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व नागरिकांना होळीनिमित्त शुभेच्छा देतो आणि होळीच्या संदर्भात जो पोलीस बंदोबस्त लावलेला आहे त्यामध्ये शहरांमध्ये जिथे कुठे रॅश ड्रायव्हिंग किंवा जिथे हुल्लडबाजी होऊ शकते अशा सर्व ठिकाणी योग्य ती नाकाबंदी आणि पेट्रोलिंग लावण्यात येत आहे. सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये उद्यापासूनच कोम्बिंग ऑपरेशन आणि पेट्रोलिंग आणि नाकाबंदी करण्यात येईल. मोठ्या प्रमाणात शहरात बंदोबस्त लावण्यात येत आहे. होळीच्या निमित्ताने कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी होऊन कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये याची दक्षता घेण्यात येत आहे. कोणीही नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीवर जबरदस्तीने रंग टाकणे किंवा त्याला कुठल्याही अश्लील शिवीगाळ करणे अशा प्रकारचे कृत्य करू नये. अशी कृत्य करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई होईल किंवा कोणी तक्रार दिली तर गंभीर अशी कारवाई पोलीस स्टेशन आणि सर्व पोलीस विभागाकडून करण्यात येईल. तसेच नागरिकांनी याबद्दल दक्षता बाळगावी आणि शांततेत आपला सण उत्सव साजरा करावा. या निमित्ताने निवडणुकीच्या आचारसंहिता लागू आहे आणि आदर्श आचारसंहिताचं सुद्धा सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. यामध्ये आचारसंहितामध्ये कुठल्याही प्रकारचे पोस्टर बॅनर हे सार्वजनिक ठिकाणी लावून जे आहे मालमत्तेचं विद्रुपीकरण करू नये ज्याच्यामुळे कायदेशीर कारवाई होऊ शकते संबंधित व्यक्तीवर. तर याच्याबद्दल सुद्धा दक्षता घ्यावी. कोणाला काही पोस्टर बॅनर लावायचं असेल तर महापालिकेचे विभागाकडून परवानगी घ्यावी आणि ती घेतल्यानंतरच ते लावू शकतात. अदरवाईज त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल इलेक्शनच्या मशिनरीकडून. नाही, आता ह्यापुढे पोलीस विभागाकडून सर्व जे आयोजक आहे सर्वांची बैठक घेऊन त्यांना या अनुषंगाने सूचना देण्यात येईल. शांतता समितीच्या बैठकमध्ये सुद्धा सूचना देण्यात येईल आणि आचारसंहितेचा भंग होऊ नये कुठल्याही मंडळाकडून किंवा मिरवणूक आयोजन करणाऱ्या लोकांकडून याची सर्वांना सूचना देऊन त्यांच्याकडून ते पालन करण्याबद्दल सर्व दक्षता घेण्यात येईल. पोलीस बंदोबस्त योग्य प्रकारे लावण्यात येत आहे आणि कोणत्याही प्रकारचे जर अवैध दारू विक्री अवैध दारू साठा करणे यांच्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येईल. सर्व रेकॉर्डवरील गुंड बदमाश यांच्यावर जे आहे प्रतिबंधक कारवाई करण्याची सुद्धा कारवाई सुरू आहे. कोम्बिंग ऑपरेशन करून हत्यार जे आहे बाळगणारे गुंड असतील क्रिमिनल असतील यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या दहशतीला बळी पडू नये, कोणाच्या भीतीला बळी पडू नये. काही असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी. 112वर माहिती द्यावी. 112वर डायल करून माहिती देऊन संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी आनंदात साजरा करावा पण नियमानुसार नियम पाळून कुठल्याही व्यक्तीला त्रास होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. 22 मार्चपासून IPL मॅचेस सुरू होत आहेत. दरम्यान IPLवर मोठ्या प्रमाणात सट्टा लागतो. या संदर्भात पोलीस आयुक्तांना विचारलं असता त्यांनी बेटिंग करणाऱ्यांवर कारवाई होईल अशी तंबी दिली. सट्टा सुरू असल्याची माहिती नागरिकांना असल्यास त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहनही पोलीस आयुक्तांनी केलं आहे. यापूर्वी झालेल्या IPLच्या सट्ट्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई केली होती. लोकसभा निवडणुकीमुळे IPLच्या अर्ध्याच सामन्यांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे, हे उल्लेखनीय. सट्टेबाजांना इशारा नाही, कारवाई करून तुम्हाला दिसेल कारवाई झालेली. आणि कोणत्याही व्यक्तींनी जे आहे IPL असेल किंवा इतर कुठल्याही खेळामध्ये अवैध जे वेबसाईट्स आहेत किंवा अवैध जे बेटिंग लावणारे आहेत अशा लोकांवर विश्वास ठेवून बेटिंग करू नये. अशी इलिगल बेटिंग जर करत असेल तर त्याच्यावर जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येईल आणि संबंधित जे बेटिंग लावणारे लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. अमरावती राजापेठ जेवड तलाठी कार्यालय सतत बंद असतं अशी नागरिकांची तक्रार आहे. नागरिकांचे अनेक कामं असतात. प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणजे तलाठी. येथे कोणाचाही फोन नंबर नाही. तासनतास कामासाठी येथे ताटकळावं लागतं असं नागरिकांनी सिटी न्यूजला सांगितलं आहे. नागरिकांना त्रास होतोय, शिवाय शैक्षणिक व इतर कामंही होत नाहीत.
रोज कार्यालयाला कुलूप असतं. फोन नंबर नाही, कॉन्टॅक्ट नाही, सूचना नाही, तेव्हा समजायचं तरी काय असा प्रश्न नागरिकांचा आहे. उत्पन्नाचा दाखला, सातबारा, शैक्षणिक कामं तलाठी कार्यालयातून केली जातात. मात्र तलाठीच जागेवर नसतील तर नागरिकांनी करावं तरी काय? अमरावती राजापेठ जेवळ तलाठी कार्यालयाची अशी स्थिती आहे. हे कार्यालय सतत बंद असतं अशी नागरिकांची तक्रार आहे. नागरिकांचे अनेक कामं असतात. प्रशासन व नागरिक यांच्यातील दुवा म्हणजे तलाठी. येथे कोणाचा फोन नंबरही नाही. तासनतास कामासाठी येथे तात्काळ यावं लागतं असं नागरिकांनी सिटी न्यूजला सांगितलं आहे. नागरिकांना त्रास होतो. वारंवार चक्रा माराव्या लागतात. शिवाय शैक्षणिक व इतर कामं होत नाही. रोज कार्यालयाला कुलूप राहते. फोन नंबर नाही, कॉन्टॅक्ट नाही, सूचनासुद्धा नाही. तेव्हा समजायचं तरी काय असा प्रश्न नागरिकांचा आहे. नवराच्या दिवशी आली तर हे ऑफिस बंद होतं 1 वाजता. काल आली तर काल त्याने मला ॲफिडेविट करायला सांगितलं. ॲफिडेविट केलं. आज आलं तर आज बंदच आहे सकाळपासून. आता 1 वाजून गेला. येतं म्हणून आम्ही थांबलो बाबा. ते काय आलेच नाही 3 दिवसापासून. काय शासकीय काम का तुम्हाला? हे उत्पन्नाचा. हॅलो, माझं नाव विजय ठाकरे. मी सकाळी 11 वाजतापासून इथं उभे आहे. तेव्हापासून हे ऑफिस बनत आहे. माझ्या देखत कितीक जण येऊन इथून वापस गेले. मी इथं 1 वाजेपर्यंत वाट बघत आहे. तरी इथं कॉन्टॅक्ट नंबर कोणाचाच नाही आहे. तरीसुद्धा आम्ही 1 वाजेपर्यंत वाट पाहत आहे. आता आखरीत थकलो. आता घरी जायची विचार करून आलो. तरी पण जाता जाता एक वेळा विचार केला की थांबून जा बस. आता येणार, नंतर येणार, वाट बघली. सकाळपासून इथंच आहे ना. कोणते काम वाढलं? माझं ते टॅक्स पेड होतं ते भरण्याकरता आलो तुम्ही. आणखी कोणते काम होते तुमचं? बस माझं तेवढंच काम होतं. काही उत्पन्न दाखला? नाही, उत्पन्नाचा दाखल्याचं काम काही नव्हतं. नव्हतं ना? नाही काही अडलेलं आहे का तुमचं? नाही अडलं नव्हतं. ते पेड होतं बा, भरायला आलं नाही. साधारण तलाठी किती दिवसापासून ऑफिसला येत नाही? मी तर आज पहिल्यांदाच आलो सर. किती वेळ उभे होते तुम्ही? तरी मी सकाळी 11 वाजतापर्यंत आता 1:30 वाजून आला. तरी काही कॉन्टॅक्ट नंबर? नाही, काही कॉन्टॅक्टही नाही, वेळही नाही कोणाची, कधी यायची जायची. काही कोणी येऊन सांगितलं तुम्हाला की आत्ता येणार? नाही, कोणी काही सांगितलं नाही. आम्ही आमच्या मनानंच वाट पाहून राहिलो. अमरावती जिल्हा वकील संघाच्या 2024-25च्या कार्यकारिणीचा निवडणूक कार्यक्रम नुकताच घोषित करण्यात आला आहे. अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक येत्या 30 मार्च रोजी होते आहे. ही निवडणूक प्रक्रिया मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. 30 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 5:30ला मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निकाल घोषित होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. अमरावती जिल्हा वकील संघाच्या 2024-25 कार्यकारिणी निवडणूक कार्यक्रम नुकताच घोषित करण्यात आला आहे. अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक 30 मार्च रोजी होते आहे. ही निवडणूक प्रक्रिया मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत 16 मार्च रोजी तात्पुरती मतदार यादीचे प्रकाशन करण्यात आलं. या 21 मार्च रोजी अंतिम मतदार यादीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. 22 मार्च रोजी या इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. नामांकन आवेदन पडताळणी, उमेदवारांची यादी प्रकाशन, आक्षेप नोंदवणे, आक्षेपाचा निकाल आदी प्रक्रिया पार पडणार आहे. यासोबतच 26 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेणे, उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशन आदी प्रक्रिया पार पाडणार आहे. तदनंतर 30 मार्च रोजी अमरावती न्याय मंदिर परिसरात जिल्हा वकील संघ सेंट्रल हॉल येथे सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. त्याच दिवशी म्हणजेच 30 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 5:30ला मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निकाल घोषित होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. सर्व प्रक्रियाची पूर्तता झाल्यावर अंतिम निकाल घोषित करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांच्यासह या प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट BS ताजी, ॲडव्होकेट अतुल काकडे, ॲडव्होकेट पंकज तावरे, ॲडव्होकेट मुकेश देशमुख, ॲडव्होकेट भूषण कोकाटे, ॲडव्होकेट सुधीर तायडे आदी विधिज्ञ त्यांना सहकार्य करीत आहेत. निवडणूक 2024-25 चा मुख्य निवडणूक अधिकारी मी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने, माझे सहकारी ॲडव्होकेट अतुल काकडे, ॲडव्होकेट BS ताजी, ॲडव्होकेट पंकज तावरे,
ॲडव्होकेट भूषण कोकाटे, ॲडव्होकेट सुधीर तायडे व मुकेश देशमुख हे सर्व माझे सहकारी आहे. या सहकाऱ्यांव्यतिरिक्त आणखीन 5-6 वकील मित्र जे माझे सहकारी प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी आम्हाला सहकार्य करतील. वकील संघाची दरवर्षीप्रमाणे होणारी निवडणूक यावर्षीसुद्धा होणार आहे. दिनांक 30 मार्च रोजी ही निवडणूक घेण्यात येईल. या निवडणुकीसाठी आज म्हणजे दिनांक 21/3/2024 रोजी अंतिम मतदारांची यादी प्रकाशित होईल. त्यानंतर उद्या सर्व उमेदवारांचे नामांकन अर्ज स्वीकारण्यात येतील. त्याची पडताळणी, त्याची छाननी आणि त्याच्यानंतर सर्व उमेदवारांची यादी प्रकाशित केल्या जाईल. त्याच्यावर जर कोणाचे ऑब्जेक्शन असतील ते पण उद्याच घेतल्या जाणार आहे. त्यानंतर त्याच्यावर जर कोणाचे ऑब्जेक्शन्स असतील तर त्याचं अपील पण उद्याच डिसाईड केल्या जाईल. त्यानंतर 26 तारखेला ज्यांनी नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत परंतु त्यांना विड्रॉ करायचे आहे, मागे घ्यायचे आहे, ती प्रक्रिया 26 तारखेला 11 ते 2 वाजेपर्यंत घेण्यात येईल. त्यानंतर 30 तारखेला प्रत्यक्ष मतदानाची कारवाई सुरू करण्यात येईल. मतदान पूर्ण झाल्यानंतर 30 तारखेला 5:30 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि मतमोजणी जोपर्यंत चालू राहील तेव्हा सगळ्यात शेवटी अध्यक्षाचा निकाल घोषित करण्यात येईल. मतदानाचं केंद्र कुठे आहे सर? मतदानाचं केंद्र अजून निश्चित व्हायचं आहे. आणि माझं वकील मतदार बंधूं भगिनींना आव्हान आहे की सर्वांनी मतदानामध्ये भाग घ्यावा. सर्वांनी आपले ओळखपत्र बार असोसिएशन अमरावती किंवा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र हे सोबत ठेवणे अनिवार्य आहे. तसेच सूचना फलकावर दिलेल्या पद्धतीनेच वोटिंग करायचं जेणेकरून मतदान अवैध होणार नाही याची काळजी प्रत्येक वकील बांधवांनी घ्यायला पाहिजे असं माझं सर्वांना नम्र आव्हान आहे. सर्वांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करावे. अत्यंत निर्भयपणे व अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडेल अशी मी आमच्या सर्व सहकार्याच्या वतीने ग्वाही देतो. जय हिंद. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयातील कोतवालाला 1,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. तक्रारदाराच्या 7/12 वडिलांच्या नावात असलेली चूक दुरुस्त करण्यासाठी कोतवाल सचिन मरकाम याने 5,000ची मागणी केली. तडजोडी अंती ही रक्कम 1,000 रुपये ठरली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता कोतवालाला रंगेहात अटक केली आहे. अमरावती पेठ शाखा तहसील कार्यालय येथील कोतवाल 40 वर्षीय सचिन विजयराव मरकाम याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन परिसरात लाच घेताना कोतवालाला ताब्यात घेण्यात आलं. तक्रारदाराच्या 7/12 वडिलांच्या नावात असलेली चूक दुरुस्त करण्यासाठी कोतवालाने 5,000 रुपये मागितले. तडजोडी अंती ही रक्कम 1,000 ठरली. एसीबीने सापळा रचला असता पंचांसमक्ष कोतवालाने लाच स्वीकारल्यावरून कारवाई करण्यात आली. 20 मार्च रोजी दुपारची ही घटना आहे. 16 मार्चपासून लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करण्याकरता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळे भरारी पथकं नेमण्यात आले आहेत. आचारसंहितेचा भंग करण्याच्या 2 घटना अमरावती शहरात घडल्या आहेत. 19 मार्चला अंबादेवी मार्गावरील एका भवनात बजरंग टेकडी येथे राहणाऱ्या सूरज मिश्रा यांनी विना परवानगी स्वर्गीय बिजलाल मिश्रा सामाजिक संस्थेच्या वतीनं महिलांना भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. तेव्हा सूरज मिश्रा यांच्या विरोधात राजापेठ ठाण्यात तर दुसरा नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिवणगाव येथे महिलांचा नारी शक्ती सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. त्या ठिकाणी सुमारे 200 महिला उपस्थित होत्या. या आयोजकांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 मार्चपासून सर्वत्र 2024 लोकसभा निवडणूक आचारसंहिता घोषणा करण्यात आल्याने या दिवसापासूनच आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई करण्याकरिता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळे भरारी पथक नेमण्यात आले. कोणत्याही कार्यक्रमाची रीतसर परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आल्याने नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर आता कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
26 एप्रिलला होणाऱ्या अमरावती लोकसभा निवडणूकमध्ये लागू असलेल्या आचारसंहिता नियमाचा भंग करण्याचा पहिल्याच 2 घटना अमरावती शहरात घडल्या आहे. यात भरारी पथकाने राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत तर दुसरी कारवाई नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली. 19 मार्चला अंबादेवी मार्गावरील एका भवनात बजरंग टेकडी येथे राहणारा सूरज मिश्रा यांनी विना परवानगीने स्वर्गीय ब्रिजलाल मिश्रा सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. याची माहिती होताच निवडणूक भरारी पथक दाखल होऊन शासकीय परवानगी न घेतल्याने आढळून आल्याने सूरज मिश्रा विरोधात राजापेठ पोलीस स्टेशन येथे कलम 188 सह कलम 135 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. तर दुसरीकडे नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिवणगाव येथे महिलांचा नारी शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्या ठिकाणी सुमारे 200 महिला उपस्थित होत्या. याचीच माहिती भरारी पथकाला मिळाली असता विना परवानगीने कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे स्पष्ट होताच कार्यक्रमाचे ध्वनिचित्र मुद्रण करून नांदगाव पेठ येथे आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात फिर्यादी उमेश रामेश्वर ठाकरे यांच्या तक्रारीवरून शिवणगाव येथे राहणारे धीरज केने, प्रतीक रावेकर, गणेश आमले यांच्या विरुद्ध कलम 188 सह कलम 135 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. अमरावती महापालिकेने ये साल मालमत्ता कर यानी प्रॉपर्टी टैक्स को रिवीजन किया है और रिवीजन करते समय भी अभी मैंने फाइनल जो किया है उसको बहुत सारी छूट दी है. ये छूट का फ़ायदा लेके सब नागरिकों ने टैक्स भरना करावा, मैं इतनी विनती करता हूँ. और ये करते समय भी लास्ट ईयर जो मालमत्ता धारक ने टैक्स भरा नहीं है उनको 2% से चक्रवाढ़ ब्याज से उसके ऊपर ब्याज लगा है. अगर वो नागरिक भी ये साल 100% टैक्स भरना करते हैं तो उनको ये 100% 2% का ब्याज माफ़ करने की मैं अभी यहाँ पे घोषणा करता हूँ. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. 26 एप्रिलला होत असलेल्या अमरावती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. परंतु उमेदवारांच्या नावाच्या घोषणा बाकी आहेत. अमरावती जिल्ह्यात फक्त काँग्रेस पक्षाकडून एकमेव उमेदवार बळवंत वानखडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर इतर कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्यापही केली नसल्याने अनेक उमेदवार तिकिटीच्या लॉबिंगकरता मुंबई दिल्लीच्या वारीला रवाना झाले आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात 2 विधानसभा प्रतिनिधीचा पक्ष असलेला प्रहार पक्षाने 21 मार्चच्या दुपारी शेगाव राहटगाव मार्गावरील राजवाडा सभागृहात कार्यकर्ता आढावा बैठक घेतली. शेगाव राहटगाव मार्गावरील राजवाडा सभागृहात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रहारच्या वतीने कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला प्रहार पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, बंटी रामटेके, वसू महाराज जवंजाळसह शेकडो प्रहार कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या बैठकीत आमदार राजकुमार पटेलसह आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या महायुतीबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आधी आपली भूमिका स्पष्ट केली तर नंतर अब की बार प्रहार का उमेदवार खडा कर दो भाऊ अशा घोषणांनी मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल यांनी सुरुवात केली. हमारे साथ अगर बेईमानी होती तो हमें निर्णय लेना पडेगा अशा शब्दात आपली भूमिका पटेल यांनी स्पष्ट केली. यानंतर आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीवर आपली भूमिका भाषणातून मांडली. आमचे खायचे आणि दाखवण्याचे दात सारखेच आहे. 2 मताने तुमचं सरकार पडू शकते. आमच्या टप्प्यात आल्यावर आम्ही सोडत नाही असा टोला महायुतीला मारण्यात आल्याचे दिसून आले. हम कम है लेकिन क्वालिटी वाले है. आमचे 2 आमदार आहे पण मजबूत आहे कारण आम्हाला ईडीची भीती नाही असं वक्तव्य सुद्धा भाषणातून केलं गेलं. 4 जूनला जो निकाल लागेल त्यात एक प्रहारचा खासदार होईल असा इशारा सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केला. इथल्या स्थानिक कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांना सगळ्यांना भेटून काही जे महत्त्वाचे मुद्दे आहे विदर्भातले, बेरोजगारी असेल, शेतकरी असेल, तुमचे घरकुलाचे मुद्दे असणार, या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून एक व्यवस्थित आम्ही मुद्द्याचा एक मसुदा तयार करणार आहोत.
त्या संदर्भातच हे सगळं करत असताना कुठं आम्हाला खेळी खेळायचं आहे यावर आम्ही बारीक नजर ठेवणार आहोत. आम्ही कोणाला विनंती नाही करणार का आम्हाला तिकीट द्या किंवा आम्हाला त्यात सामील करून घ्या. हा भिकारीपणा आम्ही कधी करणार नाही. त्याची गरज आहे आम्हाला कधीच पडू नये. पण काही ना काही कशा पद्धतीनं त्याचे परिणाम प्रहार हा फक्त एका तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता विषय नाही आहे. तो महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावीपणे आम्ही काम करतो आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा कार्यकर्ता तालुक्या पातळी ते गाव पातळीपर्यंत आहे. हा सगळा विषय घेऊन जे मुद्दे निवडणुकीतले संपले आहे त्या मुद्द्या बाबतीत आम्ही या सगळ्या निवडणुकीमध्ये तो अजेंडा घेऊन आम्ही समोर जाण्याची आमची तयारी आहे. आणि ते 11 एप्रिलला सगळं फायनल महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी आम्ही ते सगळं त्याचा पुरा अंतिम निर्णय घेऊन या निवडणुकीची पार्श्वभूमी स्पष्ट करू. राजकुमार पटेल यांना तुम्ही सर्व निर्णय दिले, पण त्यांचं आजचं जे भाषण आहे ते थोडं अतिशय म्हणजे भाजप किंवा सत्ताधाऱ्याच्या विरोधात होतं. तर काय वाटतं? हा निर्णय आम्ही राजकुमारजीकडेच ठेवलेला आहे. आखरी सगळे माहिती देऊन तो अधिकार आणि ते सगळं आम्ही तो अधिकारच त्यांना निर्णय घ्यायचा त्यांच्याकडे देणार आहोत. आणि तो जे निर्णय त्या राजकुमारजी घेईल ते आम्ही करू. लोकसभेच्या विजयाचा जो पटेल आणि राणांचे संबंध अनेकदा चर्चेत येत असतात. आज तुम्ही जे यांना जबाबदारी दिली तो काही राजकीय चतुरपणाचा एक भाग असू शकतो असं वाटतं का? असं काय याच्यातलं चतुरपणाचं? राजकुमार हमारे दिल में है और हम उनके दिल में है. हम गहरे दोस्त भी है और हमारी पार्टी भी है. अमरावती लोकसभेसाठी 4 एप्रिल फॉर्म दाखल करायची शेवटची तारीख आणि आपण 11ला जायचं. हा बरोबर आहे ना. मग आमची पहिले तयारी राहणारच. म्हणजे ते धरूनच आम्ही करणार आहोत. अरे मी काय सांगतोय, आखरी परिस्थिती पाहून हात मारला पाहिजे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवू. 8 तारीख वापस घेण्याची तारीख 15 तारखेला 4 तारीख 11 तारखेला निर्णय घेणार. 4 तारखेपासून अर्ज भरणं आहे. 8 तारखेला विड्रॉल आहे. लक्षात घ्या. आणि आम्ही आमच्या सगळ्या प्रोसेस करून ठेवू. मी तुम्हाला काय म्हटलं आहे, निर्णय 11 तारखेला हा सार्वत्रिक जरी असला तर कुठं कशी चाल चलाची त्याला थोडी बंधनं आहे. वैचारिकदृष्ट्या पॅकअप मारलं असं म्हणता येईल काय? नाही, वैचारिकदृष्ट्या पॅकअप मारलंच नाही. आता तर आम्ही सुरू करणार आहोत लढाई. आता प्रत्येक जिल्ह्यात 29 तारखेला नांदेड त्या मराठवाड्यात आहे, संभाजीनगरला आहे, मुंबईला बैठक आहे, पश्चिम महाराष्ट्र खानदेश पाहू ना. आम्ही माझं काय म्हणणं आहे, आमचा परिणाम आमचा फटका उमटला पाहिजे. हो, महायुतीतून बाहेर पडणार. युतीतून बाहेर पडण्याचं किंवा आम्ही युतीत आहे का नाही आहे हेच पहिले विचारा समोरच्यांना, आणि मग आम्ही सांगू पडतो का थांबतो. अमरावती लोकसभेचा प्रश्न आहे. अमरावती लोकसभेमध्ये आनंदराव अडसूळ आता भाजपच्या कार्यालयात भेटून आले. प्रमाणपत्र नवनीत राणांचं रद्द होण्याच्या मार्गावर अशी चर्चा आहे. त्यामुळे पर्याय म्हणून भाजप आनंदराव अडसूळला उमेदवारी देण्याची अशी चर्चा सुरू आहे. काय आणि नवनीत राणांचं जे तिकीट आहे ते वेटिंगवर ठेवलं आहे. कुठली चर्चा असू द्या, आम्ही आमच्या मुद्द्यावर कायम राहू. चर्चा कोणाला तिकीट भेटते नाही भेटत हा भाग अलग आहे. आम्ही परिस्थितीवर सगळं लक्ष ठेवून आहोत. व्यवस्थित आम्हाला वाटलं की उतरावं लागतं तेव्हा व्यवस्थित तुम्हाला माहीत पडेल का भाऊ बच्चू कडू आणि प्रहारची एंट्री एकदम सही झालेली आहे, एकदम व्यवस्थित. आठवड्यापूर्वी बच्चू भाऊ आपण असं बोलले होते. मला वाटतं सगळ्याच गोष्टी हे जर आम्ही खुल्या केल्या इथं तर मग अर्थच उरणार नाही. मला वाटतं का चुकीची वाट पाहतो आम्ही. काही पक्षाच्या चुका आमचा खासदार बनवू शकतं, पण त्यांनी त्या चुका करावं असंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. भाजपला इशारा आहे का? आता ते तुम्ही गृहीत धरा कोणाला विचारा. उन्हाळा सुरू झाला आहे. एकीकडे पाण्यासाठी जीव कासावीस होत असताना भातकुली तालुक्यातील दगडागड गावाला गेल्या 12 दिवसांपासून पाणी पुरवठा झालेला नाही.
सुरळीत पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी तेथील रहिवासी महिलांनी प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केलं. दगडागड हे गाव भातकुली तालुक्यातील छोटंसं गाव आहे. विश्रोळी धरणातून येथे पाणी पुरवठा केला जातो. आठवड्यातून 2दाच होणारा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी महिलांनी केली. आपलं म्हणणं मांडताना महिला संतप्त झाल्या. भातकुली तालुक्यातील दगडागड गावातील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला धडक दिली. या गावात नियमित पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी या महिलांनी केली. विश्रोळी धरणातून या गावाला पाणी पुरवठा केला जातो. आठवड्यातून 2च वेळा पाणी पुरवठा होतो, पण गेल्या 12 दिवसांपासून तोही झालेला नाही. सुरळीत पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी महिला आल्या असता तेथे कोणीही अधिकारी हजर नव्हते. आपल्या मागणीसाठी दगडागडच्या महिलांनी ठिय्या आंदोलन केलं. वारंवार निवेदन देऊनही उपयोग झालेला नाही. मजुरी करणाऱ्या आम्ही महिला वारंवार येथे येण्यासाठी खर्च करू शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी दिली. प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात महिलांनी आंदोलन केलं. 12 दिवस झाले आमच्या गावाला पाणी नाही आहे. 12 दिवसापासून आमच्या पूर्ण जनता गावातील सगळं असं कसं तरी वातावरण झालेलं आहे आणि फुटलं आहे म्हणून नेहमी हे लोक अधिकारी लोक फुटलं आहे बा 15 दिवसाने करू 8 दिवसाने करू आम्हाला खराब पाणी पाजत आहेत आणि उन्हीच्या समस्येमुळे आम्ही गंभीर झालेलो आहोत. ऊन असूनही सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाही. एवढ्या तातडीचं ऊन वाढलेलं असून सुद्धा हे सर लोक इथं हजर राहत नाही. आम्ही पाण्याले लेकरं बिमार पडून राहिले. आम्ही कोणाला न्याय मागावं इथं याची आमची पहिली हे न्याय आम्हाला मिळून राहिला नाही. असं लेखी द्या की आम्ही इथं मोर्चावर आल्यावर की इथं खुर्चीवर हजर राहणार नाही असं लेखी देऊन द्या आणि नळ बंद करून टाका. पाणी पुरवठा कुठून होते? पाणी पुरवठा कुठून होते? विश्रोळीवरून आम्हाला पाणी पुरवठा होते. आम्हाला खंडित पाणी पुरवठा. किती दिवसांनी तुम्हाला पाणी? आम्हाला 12 दिवसातच पाणी आज 15 दिवस झाले. म्हणून आम्हाला हे केल्या जाते. सर म्हणलं पाण्यासाठी 2-3 वर्ष झाले चक्रा मारून राहिलो. गेल्या वर्षी आलो तर म्हणत 4थ्या दिवशी पाणी सोडतो. 4थ्या दिवशी पाणी सोडून राहिलो. आता 12 महिने झाले आम्ही येऊन नाही राहिलो. काहून की येऊन राहिले मजूर माणूस आहो आम्ही. पाण्यासाठी 200 रुपये तिकीट द्यायला लागून राहिली. आता इकडून तिकडून आलं तर सर म्हटलं कोणी सरपंच सरले म्हटलं तर म्हणतात की सरले फोन लावला. सर म्हणतात की बा खुर्चीवर सर नाही आहे. आता मी इथं येऊनही पाहिलं तर सर नाही आहे तिथं. कधी आलो की आम्ही सर सापडतच नाही तिथं. म्हटलं पाणी म्हटलं 12-13 दिवस होऊन राहिला. 15वा दिवस येऊन राहिला आम्हाला पाणी. हमेशाचं नाटक आहे. 12 दिवशी तो पाणी सोडते. हमेशाचं नाटक आहे. त्याने जर फोन केला तर तो म्हणते जे होईल ते करून घ्या. त्याला फोन करा, सोडणाऱ्याला फोन करा. मी काय करू? आम्ही कोणाच्या इकडे न्याय मागू? आता गेल्या 5 वर्षापासून येऊन राहिलो आम्ही. एकही जण न्याय करून नाही राहिलो. हो देतो पाणी, जा तुम्ही घरी. आम्हाला असं बदलून देतात तर घरी जा म्हणतात. तुम्हाला येतेच म्हणते पाणी. मग घरी गेल्यावर 8 दिवस पाणी येते. जे आहे तेच येते. मजूर वर्ग सर 200 रुपये खर्च करून आम्ही येऊ शकत नाही. आता आम्हाला 2 दिवसात पाणी पाहिजे. 2 दिवसात पाणी पाहिजे. करून कसं येऊ तिथं गेल्यावर नाही भेटतच नाही. बरोबर आहे ना? पेपरात द्या म्हणा आता 2 दिवसात पाणी पाहिजे. अधिकारी कोणीच राहत नाही. कोणाला मागा आम्हाला असंच सांगून द्या. आता लेखी द्या आम्हाला न्याय कोणाला मागा लागते. जिथं जा म्हटलं तिथं आम्ही आता पाण्यासाठी जातो. पाणी सोड सांगतो 2 दिवसात पाणी सोडा ना. पाहिजे नाही की जा घरी पाणी येते हे पाहिजे नाही आम्हाला. आमच्या गावात बोरा द्यायचा बोलवा. दगडागड या गावातील संपूर्ण महिला या ठिकाणी महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण ऑफिस या कार्यालयामध्ये डेप्टी इंजिनियर यांच्या कार्यालयामध्ये सर्वांनी ठिय्या मांडलेला आहे. यांचा असा प्रश्न आहे की त्या गावाला गेल्या 12 दिवसापासून पाणी येत नाही आहे. MGP म्हणजे विसोळी गावाच्या योजनेत ते गाव आहे. विसोळी जे धरण आहे त्या धरणावरून त्या गावातला पाणी पुरवठा होतो. परंतु तो पाणी पुरवठा 8 दिवसातून 1 वेळा 2 वेळा असा नळ येते आणि गेल्या 11 दिवसापासून त्या पाणी पुरवठा होत नाही आहे. या सर्व महिला भगिनी तिथून स्वतः ते इथं अमरावतीपर्यंत आलेल्या आहे. त्यांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत आम्हाला आमच्या गावाला सुरळीत पाणी पुरवठा होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. या ठिकाणी कोणीच हजर नाही आहे. कोणतेच इंजिनियर किंवा कोणी अधिकारी इथं हजर नाही आहे आणि त्यांचा नेहमीचा जो प्रश्न आहे गेल्या 11 दिवसापासून पाणी पुरवठा खंडित आहे. तर याआधी आपण तक्रार वारंवार निवेदन दिलेले आहे आणि गेल्याही मागच्या वर्षी हाच प्रॉब्लेम होता. त्याही मागच्या वर्षी हाच होता की आठवड्यातून फक्त 1-2 दिवस नळ येते. जिथे रोज नळ यायला पाहिजे पाणी यायला पाहिजे तिथे आठवड्यातून 1-2 दिवस येते. तोही पुरेसे येत नाही. आता गेल्या 11 दिवसापासून जर पाणी नाही आहे तर त्यांनी प्याव काय गुराढोरांना पाजाव काय हा प्रश्न उद्भवला आहे. या सर्व महिला मंडळी यासाठी आलेले काय
आहे जोपर्यंत हा पाणीपुरवठा म्हणजे अखंडित म्हणजे जो नियमित चालू होणार नाही तोपर्यंत या महिला मंडळी इथून उठणार नाही. पोलीस स्टेशन बडनेरा, अमरावती शहर पोलीस आयुक्तालय, अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर अमरावती व बडनेरा शहरात धडक कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात येत आहे. पोलीस स्टेशन बडनेरा, अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर अमरावती व बडनेरा शहरात धडक कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबवण्यात येत आहे. बडनेरा शहरात होत असलेल्या कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदीच्या संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी पेट्रोलिंग करत असलेले बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्याशी थेट नाकाबंदी बूथवर जाऊन संपर्क साधून माहिती जाणून घेतली. पोलीस स्टेशन बडनेरा, अमरावती शहर आयुक्तालय अमरावती येथे शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. या दरम्यान पोलिसांनी विविध स्वरूपाची कारवाई केली आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुका 2024च्या पार्श्वभूमीवर अमरावती व बडनेरा शहरात धडक कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी राबविण्यात येत आहे. या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेक गुन्हेगारांवर विविध प्रकारच्या आरोपीवर धडक कारवाई करून जेरबंद करण्यात येत आहे. तर ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कडक तपासणी सुरू आहे. बडनेरा शहरात होत असलेल्या कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदीच्या संदर्भात आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी पेट्रोलिंग करीत असलेले बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्याशी थेट नाकाबंदी बूथवर जाऊन संपर्क साधून माहिती जाणून घेतली. लोकसभा निवडणुका 2024च्या पार्श्वभूमीवर अमरावती येथील आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी त्यांच्या आदेशानुसार बडनेरा व अमरावती शहरात कोम्बिंग ऑपरेशन तसेच नाकाबंदी सुरू केलेली आहे. आणि याच दरम्यान बडनेरा येथील यवतमाळ अमरावती रोडवर नाकाबंदी सुरू आहे आणि येथे एक तपासणीसुद्धा केलेली आहे. आणि या संदर्भात माझ्यासोबत बडनेरा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत पुनीत कुलट साहेब, हे या संदर्भात आपण त्यांच्याकडून पूर्ण माहिती जाणून घेऊ. सर, काय नेमकं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय नाकाबंदी आणि जी काही आपलं सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल? इथे संपूर्ण पोलीस आयुक्तालय अमरावती शहर येथे एकूण 11 ठिकाणी बॉर्डर सिलिंग पॉईंट्स आदरणीय CP सर यांच्या आदेशाने लावण्यात आलेले आहे. त्यापैकी 2 सिलिंग पॉईंट्स जे आहेत ते बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लावण्यात आलेले आहे. एक हा जो तुम्ही बघताय यवतमाळ टी पॉईंट, इथे एक लावण्यात आलेला बॉर्डर सिलिंग पॉईंट आणि दुसरा बॉर्डर सिलिंग पॉईंट आहे अकोला नाका येथे लावण्यात आलेला आहे. त्या सिलिंग पॉईंटवर 3 पोलीस अंमलदार त्यामध्येच एक ट्रॅफिकचे अंमलदार आणि महसूलची जी SSTची जी टीम असते ती टीम या पॉईंट्सवर 24 तास आमचे महसूलचे आणि पोलीस अंमलदार या पॉईंटवर 24 तास संशयित वाहनांची चेकिंग इथे करणार आहे आणि पहारा असा पोलिसांचा राहणार आहे. हे नाकेबंदीबद्दल झालं तर आपण कोम्बिंग ऑपरेशनसुद्धा राबवलेलं आहे. यामध्ये आपण काय काय आढळून आलं आपल्याला बडनेरा शहरात? बरोबर आहे. आदरणीय CP सर, आदरणीय DCP सर आणि माननीय ACP सर यांच्या आदेशाने बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 18/3 2024 चे 23 वाजेपासून ते 19/3 चे सकाळी 5 वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले आहे. त्यामध्ये एक ACP सर, एक PI, एक API, 5 PSI आणि एकूण महिला आणि पुरुष मिळून जवळपास 50 पोलीस अंमलदारांचा यामध्ये समावेश होता. तर यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि कसून गुन्हेगारांची यामध्ये चौकशी करण्यात आली, शोध घेण्यात आला. त्यामध्ये 16 तडीपारांचं चेकिंग करण्यात आली. त्यापैकी 4 तडीपार मिळून आले.
त्या 4 तडीपारांपैकी 3 तडीपारांकडे हे घातक शस्त्रसुद्धा मिळून आले. त्यानुसार त्यांच्यावर 425 भारतीय हत्यार कायदा आणि 142 मुंबई पोलीस कायदा यानुसार कारवाईसुद्धा करण्यात आली. त्यानंतर 2 प्रोहिबिशन केस म्हणजे अवैध दारूच्या धंद्यांवर रेडसुद्धा करण्यात आलेले आहेत. एका संशयित व्यक्तीवर 122 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. 7 जमानती वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे. तसेच एक गैरजमानती वॉरंट मधील आरोपीला अटक करून जेल रवाना करण्यात आलेले आहे. त्याच कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 2 ठिकाणी नाकाबंदीसुद्धा लावण्यात आली होती. या नाकाबंदीमध्ये 26 वाहनं चेक केली आणि 4 वाहनांवर चालांची कारवाई करण्यात आली आहे. एकूण 1800 रुपयांचा चालान करण्यात आलेले आहे. या प्रकारे आणि 2 व्यक्तींकडे घातक शस्त्रसुद्धा मिळून आलेले आहेत. त्यानुसार त्यांच्यावर 425 भारतीय हत्यार कायदा यानुसार कारवाई करण्यात आली आहे. हे होते बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलर सर यांनी जे कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी सुरू आहे लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर त्या संदर्भात उत्तम माहिती दिलेली आहे आणि ही कोम्बिंग ऑपरेशन असंच सुरू राहील असे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. बडनेरावरनं मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. बैतूलच्या इंदिरानगर येथे राहणारा आरोपी सल्लू उर्फ सलीम खान उर्फ भुरे खान वय वर्ष 42 याच्यावर अमरावती शहर व ग्रामीणमधील पोलीस ठाण्यात असंख्य गुन्हे दाखल आहेत. तो न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याच्या नावाने अटक वॉरंट काढण्यात आलं. तो नेहमी वेगवेगळे पत्ते देऊन न्यायालयाची दिशाभूल करतो. 19 मार्च रोजी वॉरंट पथक पोलीस उपनिरीक्षक गंगाधर जाधव यांच्यासह जितेंद्र थोरात, आशिष विघे, विक्रम देशमुख, निलेश पोकळे यांना बैतूल येथे रवाना केलं असता गुप्त माहितीच्या आधारे या अट्टल गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. आरोपी सल्लू उर्फ सलीम खान उर्फ भुरे खान वल्द नूरखान पठाण वय वर्ष 42 वर्ष इंदिरानगर राहणार गंज बैतूल मध्य प्रदेश याच्यावर अमरावती शहर व अमरावती ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये असलेल्या ठाण्यांमध्ये तसंच मध्य प्रदेशात देखील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कलम 397, 379, 380 व भारतीय दंडविधान 3/25 आर्म ॲक्ट 136 भाविकासारखे असंख्य गुन्हे दाखल आहेत. तो न्यायालयात हजर राहत नाही, त्यामुळे त्याच्याविरुद्ध अनेक ठिकाणी अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. आरोपी सल्लू उर्फ सलीम खान उर्फ भुरे खान वल्द नूरखान पठाण याच्यावर पोलीस स्टेशन राजापेठ, कोल्हापुरी गेट, अचलपूर, शिरसगाव कसबा, अंजनगाव, सुरजी, फ्रेझरपुरा, बडनेरा, मोर्शी, समरसपुरा, वरुड, गाडगेनगर, कोतवाली तसंच मध्य प्रदेश येथे गुन्हे दाखल आहेत. हा वेगवेगळे पत्ते देऊन पोलीस व न्यायालयाची दिशाभूल करतो. तेव्हा 19 मार्च रोजी वॉरंट पथक पोलीस उपनिरीक्षक गंगाधर जाधवसोबत पोलीस हवालदार जितेंद्र थोरात, आशिष विघे, विक्रम देशमुख, निलेश पोकळे यांनी नमूद आरोपी शोधकामी बैतूल येथे रवाना केलं व बैतूल येथे गुप्त बातमीदारांना विश्वासात घेऊन आरोपी सल्लू उर्फ सलीम खान भुरेखा पठाण याची माहिती घेऊन तो इंदिरानगर भागात असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच आरोपी सल्लू उर्फ सलीम खानला वॉरंट पथकाने ताब्यात घेतलं व राजापेठ येथे आणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी तसंच गणेश शिंदे पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त देवदत्त भवर, राजापेठ विभाग यांच्या मार्गदर्शनात लेखा लोंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वॉरंट पथकाचे गंगाधर जाधव, जितेंद्र थोरात, विक्रम देशमुख, आशिष विघे, निलेश पोकळे, जगदीश वानखडे यांनी केली. लाखनवाडी येथील गुणवंत बाबांच्या मंदिरात असलेल्या पुजाऱ्यावर बुधवारी मध्यरात्री 3 वाजता जीवघेणा हल्ला करण्यात आला. लोखंडाच्या रॉडने पुजाऱ्याच्या पायांवर जबर मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या पुजारी बाबांना अमरावतीला रेफर करण्यात आलाय. तहसील परिसरातील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. लाखनवाडी येथील गुणवंत बाबांच्या मंदिरात असलेल्या पुजाऱ्याला जबर मारहाण करण्यात आली. बुधवारी रात्रीची ही घटना आहे. पुजाऱ्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्या पायावर बेदम मारहाण करण्यात आली. प्रथम त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तेथून आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. तहसील कार्यालय परिसरातील रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. हा हल्ला का करण्यात आला याचा तपास पोलीस करत आहेत. मोर्शी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खेड येथे एका 40 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या झाली. ही घटना 20 मार्च रोजी उघडकीस आली. मृतक महिलेचं नाव रामकली जगरलाल उईके असं आहे. चक्कीवर दळण दळण्यासाठी जाते सांगून तेव्हापासून ती घरी परतलीच नाही. शेतात पराठी वेचण्यासाठी गेलेल्या महिलांना ही बोरीच्या एका झाडाखाली साडीचा पदर गळ्याला बांधलेल्या अवस्थेत व दुसरा पदर बोरीच्या झाडाला लटकलेला दिसून आला. या प्रकरणी रामकलीचे पती जगरलाल उईके व त्याचा 8 वर्षाचा मुलगा यांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलाय. मध्य प्रदेश येथील हिरडी गावातील रहिवासी जगरलाल उईके हा कामाकरिता महाराष्ट्रात येऊन मोर्शी तालुक्यातील खेड येथे असलेल्या पडित प्राथमिक आरोग्य केंद्रात राहत होता. गेल्या 10 वर्षांपासून आपली पत्नी रामकली वय वर्ष 40 व मुलगा वय वर्ष 8 यांच्यासह बेकायदेशीररित्या राहत होता. 18 मार्च रोजी रामकली ही लोकांना बाजारात दिसली होती. त्याच दिवशी रात्री 7 वाजताच्या सुमारास चक्कीवर दळण दळण्यासाठी जाते म्हणून सांगितले. तेव्हापासून ती घरी परतलीच नाही. पती जगरलाल हा तिच्या शोधात होता, मात्र ती आढळून आली नाही. 20 मार्च रोजी गावातील महिला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे असलेल्या एका शेतात पराठी वेचण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना ही महिला बोरीच्या एका झाडाखाली साडीचा पदर गळ्याला बांधलेल्या अवस्थेत व दुसरा पदर बोरीच्या झाडाला तात्पुरता लटकलेला व महिला जमिनीवर मृत अवस्थेत पडलेली आढळून आली. कामावरील महिलांनी लगेच गावात धाव घेऊन ही माहिती गावकऱ्यांना दिली. घटनेबाबत मोर्शी पोलिसांना भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात आल्यावरून क्षणाचाही विलंब न करता मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबडे यांनी आपल्या अधीनस्थ पोलीस चमूसह घटनास्थळ गाठून मृतक रामकलीचे प्रेत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे रवाना केले व पोलिसांनी ज्या ठिकाणी जगरलाल त्याची पत्नी रामकली राहत होती त्या जागेची पाहणी केली असता त्यांना एक काडी रक्ताने माखलेली व हातातील बांगड्या फुटलेल्या दिसून आल्या. संशयावरून जगरलाल उईके याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मृतक महिलेची 14 वर्षाची मुलगी यवतमाळ जिल्ह्यातील एका आदिवासी वसतिगृहात शिकण्यासाठी असल्याचे कळते. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी मृतकाच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. नेमका रामकलीचा खून कोणी केला, का केला याचा शोध पोलीस घेत आहेत. नागरिक पहाटे साखर झोपेत असताना भूकंप झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी व नांदेड भागात 21 मार्च सकाळी 6:08 भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपाची 4.5 रिश्टर स्केल एवढी नोंद असून त्याची खोली 10 किलोमीटर पर्यंत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरा धक्का 6:10 बसला असून त्याची 3.6 रिश्टर स्केल नोंद झाल्याचं सांगण्यात आलंय. या भूकंपामुळे दांडेगाव आणि परिसरातील काही घरांना तडे गेल्याचं वृत्त असून 2 घरं पडलेत. तेथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं ते म्हणाले. यापूर्वीही या भूगर्भातून मोठे आवाज झाल्याचे अहवाल पाठवण्यात आले आहेत. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी व नांदेड भागात 21 मार्चच्या सकाळी 6:08 भूकंपाचा तीव्र धक्का बसला. या भूकंपाची 4.5 रिश्टर स्केल एवढी नोंद असून त्याची खोली 10 किलोमीटर पर्यंत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरा धक्का 6:10 बसला असून त्याची 3.6 रिश्टर स्केल नोंद झाल्याचे सांगण्यात आले आहे. या भूकंपामुळे दांडेगाव आणि परिसरातील काही घरांना तडे गेल्याचे वृत्त असून 2 घरं पडलेत. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वीही या भागात भूगर्भातून मोठे आवाज झाल्याचे अहवाल पाठवण्यात आलेत. नागरिक पहाटे साखर झोपेत असताना भूकंप झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. वसमत तालुक्यातील दांडेगाव जवळील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्रस्थान असावं असा अंदाज आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92वर. जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतोय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.